नमस्कार मंडळी, सगळ्यात आधी सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर मंडळी, आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की किंक्रांतीला काहीच केले नाही तरी चालेल, पण या 2 चुका टाळाव्यात. तर मंडळी, आपण आज भोगीचा सण साजरा केला. उद्या संक्रांत आहे, तर 15 जानेवारीला किंक्रांत. म्हणजे धार्मिक मान्यतेनुसार काय करावे आणि काय टाळावे यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण पहा. चॅनेलवर नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मंडळी, सूर्याचा मकर राशीमध्ये होणारा प्रवेश म्हणजेच एक प्रकारचं संक्रमण आहे आणि या संक्रमणाचा दुसरा दिवस हा करी दिन म्हणून पाळला जातो. यंदा गुरुवार म्हणजे 15 जानेवारी 2026 हा दिवस संक्रांतीचा करी दिन म्हणजेच किंक्रांत म्हणून पाळावा. पौराणिक कथेनुसार या दिवशी जगदंबा रूपी संक्रांती देवीने किंक्रासूर नावाच्या असुराला ठार केले, जो तेथील प्रजेला खूप त्रास देत होता. अशी ही मकर संक्रांतीची कर असते. शास्त्रानुसार या दिवशी कोणतेही शुभ कार्य करण्यास वर्ज्य मानले जाते आणि म्हणून या दिवशी कोणतेही शुभ कार्य केले जात नाही. आता किंक्रांत हा सण वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. गव्हाच्या पिठाचे किंवा बेसनाच्या पिठाचे धिरडे बनवले जातात आणि यासोबतच गुळाची गुळवणी बनवली जाते आणि हा नैवेद्य तयार करून देवीला दाखवला जातो आणि घरामध्ये सुद्धा हा खाल्ला जातो. आता तुमच्या भागात ज्या पद्धतीने हा सण साजरा करतात तशा पद्धतीने तुम्ही किंक्रांत हा सण साजरा करू शकता. हा दिवस खरं तर अशुभ मानला जातो. जर या दिवशी तुम्ही नकळत ही कामे तुमच्याकडून केली गेली किंवा या चुका तुमच्याकडनं झाल्या तर वर्षभर संकट, कटकटी, अडचणी तुमच्या मागे लागतील. आणि त्याचबरोबर किंक्रांतीला एक काम नक्की करावे. जर तुम्ही किंक्रांतीला हे काम केले तर पूर्ण वर्षभर सुखात जाईल आणि तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील. तर अशी कोणती कामे आहेत जी महिलांनी किंक्रांतीच्या दिवशी करू नयेत आणि एक कोणतं काम आहे ते आवर्जून या दिवशी करावं, याबद्दलची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत. आपण जे काय कार्य करतो तेच आपल्यासोबत येत असतं. या दिवशी आपण पण वाईट गोष्टी केल्या तर वाईट गोष्टींना वर्षभर आपल्याला सामोरं जावं लागतं. तर मंडळी, पहिलं कार्य आहे, महिलांनी संक्रांतीच्या दिवशी घातलेल्या ज्या बांगड्या आहेत त्या बांगड्या फोडू नये किंवा फुटणार नाही याची काळजी घ्यावी. काढायच्या असतील तर त्या अलगद काढा. लाखेचा चुडा आजच्या दिवशी काढू नका. चुकून उडला किंवा फुटला तर काही हरकत नाही, कारण तो जास्त वेळ टिकत नाही. तसेच सडा मारण्यासाठी महिलांनी या दिवशी शेणाला हात लावू नये, ते शेण काढूही नये असे म्हटले जाते. तर मंडळी, दुसरी गोष्ट म्हणजे महिलांनी किंक्रांतीला चुकूनसुद्धा केस धुवू नये. संक्रांतीचे कुंकू केसात आहे आणि म्हणून महिला केस धुवत असतात, पण हा एक दिवस ते कुंकू केसात तसेच ठेवायचे असतं. केस किंक्रांतीनंतर करीदिन झाल्यावरती म्हणजे दुसऱ्या दिवशी धुवू शकता. तर मंडळी, त्याचबरोबर मकर संक्रांतीला 5 वर्षाच्या आतील मुलांचं बोरनान केलं जातं. लहान मुलांचे बोरनान रथसप्तमीपर्यंत केलं जातं आणि जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही म्हणजे किंक्रांतीला ते बोरनान करण्याचा प्रयत्न करा. ज्या लहान मुलांचे बोरनान हे किंक्रांतीला केलं जातं त्या मुलांची किंक्रांतीला त्यांची किरकिर निघून जाते. म्हणून रथसप्तमीपर्यंत करण्यापेक्षा तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही किंक्रांतीला मुलांचं बोरनान करण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे मुलांची किरकिर, चिडचिड निघून जाते. चौथं म्हणजे त्यासोबतच मुलं सतत आजारी पडत असतील, मुलांना सतत नजरदोष लागत असेल तर या अडचणीसुद्धा दूर होतात. म्हणून या दिवशी मुलांसाठी काही उपायसुद्धा केले जातात. त्यामध्ये बोरनान एक आहे, तर किंक्रांतीलाच करावं असं म्हटलं जातं. आणि जरी तुम्हाला किंक्रांतीला बोरनान करणं शक्य झालं नाही तर मग तुम्ही रथसप्तमीपर्यंत कधीही करू शकता, परंतु किंक्रांतीला करणं अतिशय लाभदायक मानलं जातं. म्हणून आवर्जून तुम्ही किंक्रांतीला करण्याचा प्रयत्न करा. तर मंडळी, दुसरी गोष्ट म्हणजे किंक्रांतीला घरामध्ये चुकूनही वादविवाद, क्लेश, भांडण करू नये. घर म्हटले की छोट्या मोठ्या गोष्टी या घरामध्ये घडतात आणि छोटे मोठे वादही होतात, परंतु किंक्रांतीच्या दिवशी चुकूनही छोटे मोठे वाद घालू नका.
त्याचबरोबर शेजारी असू देत किंवा इतर कोणाशीही वेडेवाकडे बोलू नका आणि वाद निर्माण करू नका. चुकूनही जर आपण वादविवाद केले तर त्याचे अनेक वाईट परिणाम जे आहेत तर ते आपल्याला भोगावे लागतात. आणि म्हणूनच तुम्ही घरातील थोरा मोठ्या व्यक्तींकडूनही ऐकलं असेल की आज कर आहे आणि करीची किरकिर तुम्ही घरामध्ये करू नका, नाहीतर वर्षभर घरामध्ये किरकिर होईल. तर ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे जी तुम्ही लक्षात ठेवा. तर पुढची गोष्ट म्हणजे किंक्रांतीचा एक दिवस सोडून तुम्ही वाण आणि दान देऊ शकता. मात्र त्यानंतर रथसप्तमीपर्यंत तुम्ही हळदी कुंकू करू शकता, परंतु किंक्रांतीला मात्र दान देखील करू नये. तसेच किंक्रांतीला कोणतेही शुभ कार्य केले जात नाही. शुभ कार्य म्हणजेच काय तर बघा, किंक्रांतीला हळदी कुंकू करू नये. किंक्रांती झाल्यावर हळदी कुंकू करावे, म्हणजेच किंक्रांतीला हळदी कुंकू करू नये. त्याचबरोबर गृहप्रवेश असेल, कलशपूजन किंवा एखादं घर खरेदी असेल, यासारख्या शुभ कोणत्याही गोष्टी असतील तर या किंक्रांतीच्या दिवशी म्हणजेच करीच्या दिवशी अजिबात करू नये. तर मंडळी, किंक्रांतीला कोणाच्याही घरचं अन्न ग्रहण करू नये, ज्याला आपण परान्न असं म्हटलं जातं. मांसाहार देखील या दिवशी आवर्जून टाळावा. तसेच तिळगुळ वाटू नये. तसेच केस नखे कापणे, सूर्योदयानंतर केस विंचारणे टाळावे. या दिवशी शेणात हातही घालू नये. घरामध्ये शांतता आणि संयम ठेवावा, नाहीतर वर्षभर कटकटी होतात आणि त्यामुळे हा दिवस तुम्हाला अतिशय चांगल्या पद्धतीने घालवायचा आहे. आपल्या तोंडावर संयम ठेवायचा आहे. तर मंडळी, किंक्रांतीच्या दिवशी लांबचा प्रवास अजिबात करू नये. आपल्या एखाद्या व्यवसायाची सुरुवात करणं असेल तर ती सुद्धा करता येणार नाही. जागेचे भूमिपूजन, एखाद्या गोष्टीचं उद्घाटन असेल म्हणजेच दुकानाचं, व्यवसायाची सुरुवात करणं या दिवशी आवर्जून टाळावं. म्हणजे आपल्याला सत्यनारायण या दिवशी सुद्धा करता येणार नाही. तसेच लहान मुलांचं जावळ असेल, मुंजविधी असेल, नामकरण विधी असेल किंवा गरोदर बायकांचं डोहाळे जेवण असेल, ओटी भरण असेल, हळदी कुंकू इत्यादी गोष्टी या दिवशी अजिबात करू नये. तर बघा, मकर संक्रांतीच्या दिवशीच सुगड पूजा उचलावी. ते वाण म्हणून पण देऊ शकता, पण मकर संक्रांतीची सुगड पूजा तुम्ही उचलली जर नसेल संक्रांतीला तर त्यातला जो ओवसा हा किंक्रांत झाल्यावर सवासिनीला किंवा गाईला किंवा तुळशीला तसेच आपल्या कुलदेवीला द्यावा. पण किंक्रांत हा दिवशी त्यासाठी वर्ज्य मानला गेलेला आहे आणि किंक्रांतीला संक्रांतीचे सुगड देखील पाहत नाही. त्याच्यामुळे संक्रांती दिवशी तुम्ही ती पूजा काढून घेतलेली नसेल तर ती आहे तशीच तुम्ही एखाद्या नवीन ब्लाऊज पीसने झाकून ठेवा आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे किंक्रांत झाल्यानंतर ती उचलली तरीही चालेल. मकर संक्रांतीच्या या करीच्या दिवशी म्हणजेच किंक्रांतीला आपल्या महाराष्ट्रामधल्या काही भागात अशी पद्धत आहे की भोगीच्या दिवशी जी बाजरीची भाकरी आपण बनवतो तर त्यातलीच थोडी भाकर मुद्दाम ठेवतात आणि ही भाकरी मातीच्या सुगड्यांमध्ये झाकून ठेवली जाते. आणि ही शिळी भाकरी किंक्रांतीच्या दिवशी खाण्याची पद्धत आहे. ज्याच्याकडे ही पद्धत असेल त्यांनी ही भोगीची भाकरी आवर्जून या दिवशी खा आणि ज्यांच्याकडे ही पद्धत नाही त्यांनी गव्हाचे किंवा बेसनाचे धिरडे, गुळवणी यांसारखे पदार्थ या दिवशी करून खावे. याला संक्रांतीची कल उलटणे असे म्हटलं जातं, त्यामुळे आवर्जून करावं. आता या किंक्रांतीच्या दिवशी काय करावे? या दिवशी आपल्याला दररोजची देवपूजा करता येईल. तसेच नित्यनेमाप्रमाणे आपण आपल्या देवाची पूजा, तुळशीची पूजा करण्याला कोणतेही बंधन नाही. या गोष्टी आपण बिनधास्तपणे करू शकतो. तसेच यामध्ये आपल्याला आपल्या कुलदेवतेचे नामजप करायचा आहे. कुळाचे स्वामी यांचा देखील नामजप करायचा आहे. तसेच गुरूंचा देखील नामजप करू शकता. तसेच गीतेतील 15वा अध्याय वाचणं असणं किंवा ऐकणं हे देखील या दिवशी अतिशय लाभदायक ठरते. आपल्याला कोणत्याही प्रकारची भीती वाटत असेल, आपल्या मनामध्ये भीतीचं घर बनलेलं असेल तर ही भीती घालवण्यासाठी या दिवशी आपण ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा. तसेच विशेष करून आपल्याला या दिवशी सायंकाळी एक उपाय करायचा आहे. अतिशय खात्रीशीर हा उपाय आहे आणि खूप लाभदायक पण आहे. आपल्याला तो देऊनही जाईल. आपल्याला या दिवशी सायंकाळी सूर्य मावळतो त्यावेळेस घरातील कोणत्याही व्यक्तीने हातामध्ये काळे तीळ घेऊन हा उपाय करता येईल. चिमूटभर काळे तीळ आपल्याला आपल्या डाव्या हातात घेऊन उजव्या हात आपल्या डाव्या हाताला लावायचा आहे आणि आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरून तो 7 वेळा
हे काळे तीळ घराच्या चौकटीपासून ते खालच्या उंबऱ्यापर्यंत उतरायचे आहेत आणि घराच्या उत्तर दिशेला हे काळे तीळ फेकून द्यायचे आणि तीळ फेकल्यानंतर मागे वळून न पाहता सरळ पुढे बघून यावे. घरात प्रवेश करण्यापूर्वी हातपाय स्वच्छ धुवावे व घरातील देवांचे दर्शन घ्यावेत आणि ओम नमः शिवाय किंवा महामृत्युंजय मंत्र यावेळेस तुम्ही म्हणू शकता. आता काळे तीळ नसतील तर खडे मीठ घेऊन तुम्ही हा उपाय करू शकता. याने सर्व प्रकारच्या वाईट बाधा, नजरबाधा या उपायाने निघून जातात. तर बघा, कर म्हणजे काय, तर वर्षभरामध्ये 12 महिने असतात. 12 महिन्यांच्या 12 संक्रांती होतात. राशीसुद्धा 12 आहेत. त्यापैकी मकर व कर्क ही संक्रमणे महत्त्वाची मानली जातात. कारण पौषमधील मकर संक्रमण हे उत्तरायणाचा व आषाढमधील कर्क संक्रमण दक्षिणायनाचा आरंभ करतात. जेव्हा कर्क राशीची संक्रांत येते तर त्या संक्रांतीनंतरचा दुसरा दिवस सुद्धा आपण करिदिन म्हणून म्हणजे किंक्रांत म्हणून पाळायचा असतो. अशा पद्धतीने वर्षभरात एकूण 7 तिथी आहेत की तेव्हा आपल्याला हा करिदिन पाळायचा असतो आणि सर्व करींचे नियम एकसारखेच आहे की जेव्हा जेव्हा करिदिन येईल तेव्हा तेव्हा आपल्याला काही जी कामं आहेत ती आपल्याला वर्ज्य करायची आहेत. तर मंडळी, तुम्हाला हा माहितीपूर्ण व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर एक व्हिडिओला लाईक करा, नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून आम्हाला सांगायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.